नक्कीच माघार घेतील. रावसाहेब दानवेंनी हे वक्तव्य केलंय. सत्तार उमेदवार उभं करू शकत नाहीत असंही दानवेंनी म्हटलंय. विधान परिषदेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये तुम्हाला समन्वय स्वतःला दिसतोय का? कारण की ठिकठिकाणी अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले, तेही पक्षाकडूनच. म्हणजे जर आता छत्रपती संभाजीनगर आणि जालनाची जागा जर पाहिली तर पक्षाकडून भाजपसाठी उमेदवार देण्यात आला, भाजपकडून उमेदवार देण्यात आला आणि त्याच ठिकाणी अब्दुल सत्तारांनी उमेदवार दिलाय. या ठिकाणी अब्दुल सत्तार माघार घेतील का तुम्हाला वाटतंय? हो, नक्कीच घेतील. 4 तारखेला अब्दुल सत्तार उभं राहू शकत नाही. जो माणूस गवताच्या गंजीवर उभा आहे आणि चुकून जरी काडी पडली, आग लागू शकते, असा माणूस कशाला उभा राहील? ते बाकीच्या लोकांना कळते, तुम्हाला कळत नसलं तरी. वाळलेल्या गवताला जर चालताना कोणी अशी बिडी फेकली तर भडकन आग लागू शकते, बरोबर आहे? तसे ते गवताच्या गंजीवर उभे आहेत. थोडीशी ठिणगीसुद्धा गवत जळू शकते. एवढं मोठं ऐश्वर्य ते सांभाळायचं असेल तर त्यांना हे करता येणार नाही.